नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 3 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की सुरुवातीला सायली सांगते की प्रिया आम्ही ना जरा बाहेर जाऊन येतोय, पण जर का प्रतिमा त्यांना काही त्रास झाला ना तर लक्षात ठेव माझ्या इतकी वाईट कोणी नसेल म्हणून. असं सांगून अर्जुन आणि सायली दोघेजण सुद्धा बाहेर निघून जातात. प्रिया लगेचच म्हणते बघितलंच नाही हे दोघेजण माझ्याशी कसे वागतात ते. अगो यामध्ये ना माझा काही दोष नाही आहे, हा सगळं ना अर्जुन आणि सायलीने रचलेला बनाव आहे. अगो बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत का हे मला, असं ही प्रिया प्रतिमा त्यांना सांगायला लागते. पण प्रतिमात्यांवरती काही परिणाम होत नाही. पुढे प्रिया म्हणते आई मी पूर्ण आजीला काढा दिला. लगेच प्रतिमात्या रागाने बघतात ना. लगेच प्रिया म्हणते नाही 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 म्हणजे अगं मी खरंच त्यामध्ये ना काही घातलेलं नव्हतं आई, अगदी खरं सांगते मी तुला. अगं मी ना सगळं सिद्ध करेन काही. आणि पुढे म्हणायला लागते की मी ना परत सगळ्यांचं मन जिंकेन. आता प्रतिमात्यांना ना कंटाळ येतो हिच्या बोलण्याचा. त्या म्हणतात मला ना जर ॲसिडिटीचा त्रास होतोय तर मी ना स्टोरूममध्ये जाऊन पडते. प्रिया म्हणते तू आई तुला मी थंड दूध घेऊन येऊ का. प्रतिमात्या म्हणतात काही नको. पण सायलीच्या ना 2 मैत्रिणी येणार आहेत तर त्या आल्या ना की जरा त्यांना गेस्ट रूममध्ये पाठव. इतक्यातच जानकी आणि सखी दोघीही दरवाजाजवळ येतात आणि म्हणतात की आम्ही आलोत म्हणून. प्रतिमात्या म्हणतात अरे या ना या या. मग दोघींचं सुद्धा स्वागत करतात आणि म्हणतात की मी तुमच्या दोघींची वाटच बघत होते. आता जानकी आणि सखी दोघीजणी सुद्धा ना प्रतिमात्यांना अगदी वाकून नमस्कार करतात. प्रतिमात्या म्हणत असतात की अगं बसा ना म्हणून. आता लगेच प्रिया बघा म्हणते की अरे या दोघी अचानक कसं काही इथं आल्या म्हणून. प्रतिमात्या म्हणतात तन्वी अगं घरी आलेल्या पाहुण्यांना हा प्रश्न विचारायचा असतो का गं, असं आता प्रतिमात्या रागवून बोलतात ना तिला आणि म्हणतात की तुझा स्टोरूममध्ये जाऊन बस, आम्हाला ना गप्पा मारायच्यात. तर प्रिया म्हणते हो आई, नाही तू प्लीज तुझी काळजी घे नाही गप्पा मारत बसशील आणि ना तुझी तब्येत बिघडेल. तर सखी म्हणते प्रिया नाही जातेस ना गं तू आता इथून. आता असं म्हटल्यानंतर पुढे सखी म्हणते नाही तर आम्हाला वेळच मिळणार नाही ना गप्पा मारायला. असं म्हणते. प्रिया म्हणते हो ठीक आहे जाते मी जाते. असं करून आता प्रिया तिथून निघून जाते. आता बघा पुढे काय होतं ते. आता ही प्रिया गेल्यानंतर जानकी म्हणते प्रतिमा त्या कशा आहात हो तुम्ही, हे बघा तुम्हाला जे जे जाणवते ना ते सगळं सायलीने सांगितलंय आम्हाला, असं जानकी सांगते. प्रतिमा त्या म्हणतात की हो तिने जेव्हा तुम्हाला कॉल केला ना त्यावेळेस मी इथेच होते. सखी म्हणते मी ना तुमची भावना अगदी समजू शकते प्रतिमात्या, माझी सुद्धा माझ्या आईच्या बाबतीत अशीच अवस्था झाली होती. मलाही ना हाच प्रश्न पडला होता की माझी नक्की खरी आई कोण आहे ते, असं सखी सांगत असते. पण जिच्याबद्दल मला पोटतिडकीनं माया वाटत होती ना तीच माझी आई खरी निघाली, असंही सखी सांगायला लागते. आणि पुढे म्हणते की आणि जिला मी माझी आई समजत होते ना ती माझी आई नव्हतीच कधी, असं झालं माझ्या बाबतीत. आता जानकी ना सखीच्या हातात हात ठेवते आणि म्हणते की सखी अगं मी पण ना लहानपणापासून आहे ना माझ्या आईशिवाय वाढले गं. आणि आता जानकी तिचं दुःख मांडत असते. पुढे जानकी म्हणते माझी आई जिवंत असून सुद्धा ना मी अनाथासारखी वाढले गं. आणि फक्त माझं नशीब ना एवढं चांगलं होतं की वडिलांसारखी माया देणारे मधुभाऊ माझ्या नशिबामध्ये होते. आणि म्हणते की प्रतिमात्या जानकी सांगते की आपल्यावरती मनापासून जर का कुणी प्रेम केलं ना तर त्याची माया ही आपल्याला जाणवतेच. आणि म्हणते की त्यासाठी वेगळं असं काही करावं लागतच नाही. प्रतिमात्यांच्या मनात ना खूप प्रश्नांचा गोंधळ उडलेला असतो. त्या म्हणतात की पण ही अशी माया ना तन्वीला माझ्याबद्दल वाटते ना मला तन्वीबद्दल वाटते आणि म्हणून तर आज तिची परीक्षा घेण्याची वेळ आली आहे ना. जानकी म्हणते त्यासाठीच तर आम्ही इथे आलो आहेत आणि तेही आम्ही ना पूर्ण तयारीनिशी आलो आहेत म्हणून. आणि पुढे जानकी म्हणते आणि तुम्ही काळजीच करू नका प्रतिमात्या, त्यासाठी ना आम्ही चांगलाच प्लॅन केला आहे म्हणून. आणि म्हणते की आता तुम्ही बघाच तुम्ही आता त्या प्रियाच्या बाबतीत आम्ही काय काय करतो ते. आता प्रतिमात्या म्हणतात की तुम्ही तुमचं काम करालच आणि पण माझी मुलगी आज माझ्यासाठी काय करते ना हेच मला बघायचं आहे, असं या प्रतिमात्या म्हणत असतात. आता बघा पुढे ना आज ना भन्नाट प्लॅन होतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. चैतन्य म्हणतो संतोष आता तरी आपल्याला सगळी माहिती देईल का आणखीन खोटंच बोलेल म्हणून. अर्जुन म्हणतो त्याच्या डोक्यामध्ये काय आहे ना ते काही नक्की माहीत नाही आहे, म्हणूनच तर आपण आज ना एक एक्सपेरिमेंट करूया. चैतन्य म्हणतो कसला एक्सपेरिमेंट करायचा आहे. अर्जुन म्हणतो आज आपण आहे ना संतोषला नेहमीसारखं एकत्र जायचं नाही आहे, आधी एक जणांनी आतमध्ये जायचं. हे बघ चैतन्य आधी तू जा आणि त्याला ठरलेल्या प्रश्नांची उत्तरं विचार, त्यानंतर ना मी जातो आणि मी तेच ठरलेले प्रश्न त्याला परत विचारतो आणि मग तो काय उत्तर देतो ना आपल्याला त्यावरून आपण टॅली करून बघूयात, त्यातून आपल्या हाताला नक्की काहीतरी लागेलच. असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो वा ब्रिलियंट आयडिया. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे चल जा मग अगोदर तू. आता अर्जुन तिथेच थांबतो आणि चैतन्य आतमध्ये जातो संतोषला भेटायला. आता बघा संतोषला जेव्हा भेटायला चैतन्य जातो ना तर संतोषने एवढी काही व्यवस्थित उत्तरं देत नाही. चैतन्य जातो आणि म्हणतो की संतोष तुला ना काही प्रश्न विचारायचे आहेत मला. आता संतोष म्हणतो आता आणखीन काय विचारणार आहात तुम्ही, आणि मी सगळं अगोदरच कोर्टामध्ये कबूल
कबूल केलं आहे ना. चैतन्य म्हणतो तरीही काही प्रश्नांची उत्तरं तुला द्यावीच लागतील. मला सांग, तू जयेशवर जेव्हा हल्ला केलास तेव्हा तुझ्यासोबत कुणी होतं का? संतोष म्हणतो कुणी कशाला हवंय, हा खून मी एकट्यानेच केलेला आहे म्हणून. आणि पुढे चैतन्य विचारतो, अरे पण जयच्या मोबाईलवरून अर्जुनला कॉल आणि मेसेजेस केले गेलेले आहेत, तर अर्जुनशी काय बोलायचे हे तुला कसं काय कळलं रे? आता बघा ह्या संतोष आहे ना थोडं इथं गोंधळतो. लगेच ते म्हणायला लागतो की मी ते अर्जुन सरांचे आधीचे मेसेजेस वाचले होते ना. आता बघा चैतन्य एकदम पॉईंटशीर मुद्दा मांडतो. चैतन्य म्हणतो तो अंदाज बांधला का पहिले मेसेज वाचून? तर संतोष म्हणतो हो. अरे पण जयचा मोबाईल तर पासवर्ड प्रोटेक्टेड होता, मग तू अगोदरचे मेसेज कसे वाचले जर का जयच्या मोबाईलला पासवर्ड होता तर? संतोष म्हणतो नाही, चॅट्स नव्हते वाचले मी, पण मी जयेशवर हल्ला करायच्या आधी मी त्याचं आणि अर्जुन सरांचं बोलणं ऐकलं होतं आणि त्यावरून मी अंदाज बांधलेला होता, असा संतोष बोलायला लागतो. आता चैतन्य म्हणतो की ठीक आहे म्हणून, आणि जास्त काही न विचारता आता चैतन्य तिथून निघून जातो. आणि बघा हे संतोषला ना अक्षरशः खूप वाईट वाटत असतं, कारण त्याने फक्त प्रियाचा गुन्हा स्वतःवरती घेतलेला असतो. आता चैतन्य बाहेर जातो आणि आता पुन्हा अर्जुन आतमध्ये येतो. आता अर्जुनची टर्न असते ना प्रश्न विचारण्याची. आता अर्जुन आतमध्ये आल्यानंतर जयेश अजूनही तिथेच उभा असतो ना, म्हणजे अगदी जेलच्या त्या गजांना सळ्यांना वगैरे धरून. आता अर्जुन आल्यानंतर अर्जुन म्हणतो की तारेस का बोलायला? संतोष म्हणतो हे बघा तुम्ही सगळे मला परत तेच का विचारताय? हे बघा मी सगळं अगोदरच कोर्टामध्ये कबूल केलेलं आहे. अर्जुन म्हणतो मला ना तुला एकच प्रश्न विचारायचा आहे की शांता मावशीचा खून तू का केलास म्हणून, आणि त्यात काय फायदा होता तुझा? आता संतोष सांगायला लागतोय बघा शांताने माझ्याकडून पैसे घेतलेले होते आणि ती पैसे परत करत नव्हते आणि म्हणून मी तिला मारलं होतं. आता अर्जुन म्हणतो या 1.5 महिन्यामध्ये तू शांताच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असता ना तर मला ते नक्कीच कळलं असतं, कारण तेव्हा मी सुद्धा शांता मावशीच्याच कॉन्टॅक्टमध्ये होतो. संतोष म्हणतो फक्त पैशाचंच कारण नव्हतं, शांता मावशीला माझ्या चोरांबद्दल सुद्धा समजलं होतं आणि तिने पोलिसांना बोलवायला नको होतं आणि म्हणून मी तिला मारलं म्हणून. आता बघा अर्जुन पुढे म्हणतो की मला सांग इतका परफेक्ट मर्डर तू कसा काय रे प्लॅन केलास? आणि म्हणतो की फिंगरप्रिंटसुद्धा नाहीसे केलेस, पुरावे नाहीसे केलेस, इतका परफेक्ट प्लॅन तुला कसं काय जमला? तर संतोष म्हणतो हे बघा मला ना सवय आहे सगळ्या गोष्टींची, आणि मी जेव्हा जेथे चोरी करतो ना तिथे ना मी माझे फिंगरप्रिंट जे आहेत ना तर ते मी पुसून टाकतोस. अर्जुन आता ओरडतो ना जोरात, खोटं बोलतोयस तू? अरे तू आतापर्यंत जेथे चोऱ्या केल्यास ना मी त्या सगळ्या फाईल्स वाचल्यात, तुझे फिंगरप्रिंट सापडले होते ना प्रत्येक ठिकाणी, म्हणून तू पकडला गेला होतास. हे काय मला माहीत नाही का? मग शांता मावशीच्या खुनाच्या वेळेस इतक्या सेफली तू सगळे पुरावे कसे नष्ट केलेस? तर संतोष म्हणतो हे बघा मला आणखीन प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहेत, मी खरं सांगितलं ना की शांताचा खून मी केला आहे म्हणून, आणि आता आणखीन मला काहीच बोलायचं नाही. अर्जुन म्हणतो देशील उत्तर ना? तू नक्कीच देशील. जेव्हा खरं बोलण्यात तुझा फायदा आहे हे तुला कळेल ना त्या दिवशी तू उत्तर नक्कीच देशील, असा अर्जुन म्हणतो. आणि आता अर्जुन सुद्धा तिथून निघून जातो. आता बिचारा संतोषला बाहेर तर पडायचं असतं, पण बिचारा संतोष हताश झालेला आपल्याला दाखवला आहे. आता अर्जुन बाहेर आल्यानंतर चैतन्याला विचारतो, चैतन्य तुला संतोषने आतमध्ये काय उत्तर दिली रे? आता चैतन्य म्हणजे सगळं सांगायला लागतो की संतोषने काय उत्तर दिली ती चैतन्याला, हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. आणि चैतन्य म्हणतो की मग तुला त्याने काय उत्तरं दिली? मग अर्जुन संतोषने त्याला काय उत्तर दिले ते चैतन्याला सांगतो. आता दोन्ही उत्तरं मिळून चैतन्य म्हणतो अरे हा तर उत्तर देताना गडबडतोय, मला तर ना खात्री आहे की तोही ना कोणाच्या वेळेस आहे ना नक्कीच एकटा नव्हता म्हणून. अर्जुन म्हणतो हो ना, शिवाय त्याने कॉल आणि मेसेजबद्दल जे काही सांगितलं ना हे सगळं पटण्यासारखं सुद्धा नव्हतं, पण त्याने फिंगरप्रिंट्स कसे मिटवले हे सुद्धा ना त्याला सांगता आलं नाही. त्यामुळे खरं काय घडलं होतं हे तर आपल्याला माहिती नाही आहे, पण संतोषला बोलतं करण्यासाठी आता आपल्याला ना संतोषच्या बायकोलाच भेटायला हवं म्हणून. आता चैतन्य म्हणते की हो बरोबर आहे, आपण तेच करूयात म्हणून. इतक्यातच आहे ना इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन अर्जुनला येतो आणि आता अर्जुन ओके म्हणून म्हणत असतो की काय असं झालं का? आणि म्हणतो की वा दॅट्स ग्रेट, आणि म्हणतो फॅन्टॅस्टिक, आणि म्हणून फोन ठेवून टाकतो. चैतन्य म्हणतो काय झालं? अर्जुन म्हणतो सावंताचा फोन होता की ते म्हणाले की शांता मावशीच्या घराबाहेर जो काही CCTV कॅमेरा होता ना त्याच्यामध्ये ना प्रियाची गाडी दिसली. चैतन्य उड्या मारतो की परफेक्ट. अर्जुन म्हणतो अरे पण त्याने गाडीचा नंबर लपवला होता, त्यामुळे आपल्याला कोर्टामध्ये हे प्रूव्ह करता येणार नाही की ही गाडी ना प्रियाचीच होती म्हणून. चैतन्य म्हणतो काय हुशार मुलगी रे ही. अर्जुन म्हणतो हरकत नाही, पण आपला संशय तर खरा निघाला ना की शांता प्रकरणाशी प्रिया कनेक्टेड आहे म्हणून. अर्जुनला इतक्यातच दुसरा फोन येतो सायलीचा. अर्जुन म्हणतो हॅलो हां हो ओके मी आलो, पोचतोय. आणि आता म्हणतो की अरे सायलीचा फोन होता, ती म्हणाली की आता मंदिरामध्ये अभिषेकाला सुरुवात झाली आणि मला जायचं आहे आता म्हणून. आता हे दोघे जण सुद्धा तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय की पुढचा सीन. अर्जुन आणि सायली अभिषेक संपल्यानंतर गाडीत येऊन बसतात. सायली म्हणते आजचा अभिषेक अगदी
आईंच्या मनासारखा झाला ना. अर्जुन म्हणतो हो आय होप आता तिचं मन जरा शांत होईल म्हणून. आणि आपण पाहतो इकडे प्रियाला बोलवलं असतात आणि ह्या सखी आणि ही जानकी आहे ना दोघींनी मिळून प्लॅन ठरवलेला असतो. आता जानकी म्हणत असते सखी झालं ना गं. आणि आता लगेचच आहे ना जानकीला व्हिडिओ कॉल लावतात आणि दोघीजणी गोंधळ करायला लागतात. प्रिया 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 करून सखी आणि जानकी खूप ओरडत असतात. प्रिया लवकर ये प्रतिमा त्या म्हणून. आता प्रिया पळत पळत येते ना आणि म्हणते अरे काय झालं काय झालं. सखी म्हणते अगं प्रिया काय झालं कुठे होते. अगं प्रिया कुठे होतीस तू. हे बघ गेस्ट रूममधून ना धूर येतोय. आता प्रियाला काही कळतच नाही. प्रिया जाते ना गोंधळून. प्रिया म्हणते अरे धूर कसा काय येतोय. तर जानकी म्हणते की आतमध्ये ना आग लागली आहे. अगं प्रतिमा त्या आत अडकली जा तिला वाचवायला. सखी पण म्हणते जा जा जा. प्रिया म्हणते आई आई आत आहे आणि असं करायला लागते. आता लगे या दोघीजणी सुद्धा म्हणतात हो तुझी आई आतमध्ये आहे. प्रिया म्हणते नाही 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 अगं मगाशी आई हॉलमध्ये होती. तर सखी म्हणते अगं नाही त्यांना आराम करायचा होता म्हणून ते गेस्ट रूममध्ये आले आणि आम्हाला ना कसलं तरी जळलेला वास आला म्हणून आम्ही इथे आलो. प्रिया म्हणते नाही 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 आई आता असणं शक्यच नाही आहे. ती हॉलमध्येच बसली असेल मी बघून येते. आता इतक्यातच आहे ना आपण पाहतो की पुन्हा आवाज यायला लागतो आतून आणि त्या म्हणतात की प्रिया हे बघ आतून ना आवाज येतोय. प्रतिमा त्याचा आतमध्ये रेकॉर्डिंग वाजत असतं की तन्वी मला वाचव कुणी आहे का इथे प्लीज मला वाचवा. प्रियाचं लक्ष येते अरे हो ना. जानकी म्हणते प्रतिमात्या तुमची मुलगी आली आहे. आणि आतून प्रतिमात्या म्हणत असतात तन्वी मला वाचव. पण खरं तर प्रतिमात्या आणि सुमन काकू ह्या भिंती आडून ना हा सगळा सीन पाहत असतात. प्रिया म्हणते आता यांना कोण वाचवणार. जानकी म्हणते अगं कोण वाचवणार काय म्हणतेस अगं तू मुलगी आहे ना त्यांची जा ना वाचव म्हणून. ही जानकी ना तिचा हात पकडून तिला आतमध्ये ढकलत असते जा तुझ्या आईला वाचव म्हणून. आणि प्रिया म्हणत असते नाही 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 अगं आपण तिघी आहोत ना इथं मग तुम्ही जा ना मला ना आता खरंच भीती वाटते गं. सखी म्हणते अगं माझी आई असते ना तर मी आतमध्ये गेले असते पण आता हे तुझं कर्तव्य जा ना तू. प्रिया म्हणते अरे पण इथं आग लागलीच कशी काय. जानकी म्हणते आग लागली कशी म्हणजे ह्याचं तुला काय करायचं कशी आग लागली ती. अगं झाला असेल शॉर्ट सर्किट पडद्याला आग लागली असेल कपड्याला आग लागली असेल. अगं इथे तुझ्या आईचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे ना का आग कशी लागली हे पाहणं महत्त्वाचं आहे. तू जा त्यांना वाचव म्हणून प्रियाला ना जानकी ढकलायला लागते आतमध्ये. तर प्रिया काही जात नाही लगेच ती म्हणते मी ना फायर ग्रेडला बोलवते. सखी म्हणते अगं आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे तू जा आणि तुझ्या वाचव आईला. आता ही जानकी ही लगेच प्रिया म्हणते घरात ना फायर इन्व्हेस्टिगेशन असेल मी घरामध्ये शोधते. हां जानकी म्हणते अगं तोपर्यंत तुझ्या आईच्या जीवाला काही झालं तर तू काय करणार आहेस तू वाचव काहीतरी कर. मग प्रिया म्हणते मी ना अश्विनला कॉल लावते अश्विनला म्हणून. आता अश्विनला फोन करायला लागते आणि अर्जुन सायली गाडीमध्ये बसून हे सगळं बघत असतात. आता लगेच जानकी म्हणते कोणीही फोन उचलणार नाही आहे तुझ्यामुळे एक सण थोबाडीत देते ना या प्रियाच्या ही जानकी. आता अर्जुन सायली सगळं बघतायत हां गाडीमधून. प्रियाला येतो ना राग. आजकाल ना प्रियाची जी मैत्रिणी येते ना ती प्रियाच्या थोबाडीतच देते. जानकी म्हणते ही का जी तुला तुझ्या आईची हां सांग ना. आणि प्रतिमा त्या रडायला लागतात हा सगळा सीन बघून तिकडे. आता जानकी म्हणते तिकडे तुझी आई आगीत अडकली तिचा जीव वाचवायचा सोडून तू ह्याला त्याला फोन करत बसली आहेस आणि तुला लाज नाही का गं वाटत असंही जानकी म्हणते. सखी म्हणते तुझ्या जागी जर का दुसरी कुठलीही मुलगी असते ना तर आईचा जीव वाचवण्यासाठी स्वतः आगीत सुद्धा उडी मारली असती तिने असं सखी सांगायला लागते. पुढे सखी म्हणते अगं पण तू तर वेळ काढतेस अशानं तुझ्या आईचा जीव आहे ना तुझी आग नाही तर तू जीव घेशील तुझ्या आईचा असं म्हणून आहे ना सखी पण थोबाडी देते प्रियाच्या. प्रिया जोरात ओरडते अरे यार याला काय अर्थ आहे आई आगीत अडकली याला यात माझा काय दोष आहे. तर जानकी म्हणते अगं आई तुझी आगीत अडकली आहे ना आणि तू वाचवत नाही आहे ना हा तुझा दोष आहे. सखी म्हणते तुला तुझी आई अजिबातच महत्त्वाची वाटत नाही का. प्रिया म्हणते ती महत्त्वाची आहे पण मला माझा जीवसुद्धा महत्त्वाचा आहे ना. आणि आता जानकी म्हणते अच्छा म्हणजे तुझी आई आगीमध्ये होरपळली तरी चालेल पण तू तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नसुद्धा नाही करणार ना. आणि आता सखी म्हणते अगं तू साधा एक चटका सुद्धा लागू देणार नाहीस का गं स्वतःला. आणि आता या दोघीजणी मिळून ना खूपच प्रियाला बोलत असतात. आता प्रिया त्यांच्या हातातून स्वतःचा फोन खेचून घेते आणि म्हणते मी फायर ब्रिगेडला फोन लावते म्हणून. आणि असं म्हणल्यानंतर आता जानकी इशारा करते की सायली लगेचच काय सखी काय करते लगेचच सखीला पण ना आश्चर्य वाटायला लागलेलं असतं. तोपर्यंत प्रतिमा त्या म्हणतात बघतेस ना गं सुमन तन्वी स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी कुठलीही धडपड करत नाही आहे उलट वेगवेगळी कारणं देऊन ना दूरच राहते. आता
या दोघीजणी वाट बघत असतात ही कधी फोन करते ती. इकडे सुमन म्हणते तुम्हाला माहिती ना तिचा स्वभाव कसा आहे तरीही ना मला तिचं वागणं बघवत नाही आहे. प्रतिमा त्या म्हणतात कल्पनाला चटका बसला तर सायलीला स्वतःचा हात भाजल्याच्या वेदना झाल्या आणि इथं या दोघीजणी तन्वीला सांगतायत की तुझी आई आगीत अडकली आहे तरी ही मुलगी जागची हालायला तयार नाही आहे. आता जानकी आणि सुकी दोघीजणी खूप संतापलेल्या असतात ना. इकडे सुमन म्हणत असते की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळावं म्हणून तुम्ही हे सगळं करत होतात ना वहिनी. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल ना. तुम्हाला तन्वीबद्दल माया वाटत नाही माहिती ना तुम्हाला. तसंच तिला सुद्धा ना तुमच्याबद्दल काडीचं सुद्धा प्रेम नाही आहे. बरं झालं तुम्हाला सावरण्यासाठी सायलीने ना मला इथे पाठवलं नाही तर तुम्ही ना हे सगळं कसं सहन केलं असतं असंही सुमन म्हणत असते. आता ना अर्जुन इकडे म्हणतो की ती हार्टलेस मुलगी आहे ही. हिला आत्ताच वाटतंय की तिची आई आतमध्ये आहे आगीत आहे पण तरीसुद्धा जाणार नाही ही मुलगी वाचवायला. सायली म्हणते पण आपलं काम झालं ना. प्रतिभा त्यांना त्रास होईल खरा पण त्यांना निदान हे तरी कळेल की प्रिया प्रेम करण्याच्या लायकीची मुलगीच नाही आहे म्हणून आणि त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळतील असं सायली म्हणत असते. आता पुढे बघा इकडे ना अजूनही प्रिया ना गोंधळातच असते. अजूनही प्रियाने काही केलेलं नसतं. आता तर आपण पाहतोय की प्रिया जी आहे ना तर ती चक्क काय करते घराच्या बाहेरच निघून जाते. इकडे आपल्याला सीन दाखवलेला आहे तो म्हणजे जेलमधला. आपण पाहतोय जेलमध्ये हा सचिन साक्षीला घेऊन महिपतला भेटण्यासाठी येतो. आता जेव्हा महिपत साक्षीला बघतो तेव्हाच म्हणतो कशी आहेस ग साक्षी. तर सचिन म्हणते मी बरी आहे. सचिन आहे ना माझ्यासोबत तो माझी काळजी घेतोय म्हणून मी जगते. अण्णा तुम्ही ना घरी असायला हवा होतात म्हणून आहे ना. आता हे साक्षी आहे ना खूप इमोशनल होत्या. महिपत तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो रडू नकोस पोरी रडू नकोस. आता ना जास्त टाईम नाही लागणार लवकरच मी ना तुझ्यासोबत घरी राहायला येईल म्हणून. आता ना महिपत थोडा सुधारलेला दाखवलेला आहे. हा महिपत म्हणतो की साक्षी मला सांग की तुला ना मी खून चोऱ्या माऱ्या केलेल्या आहे हे सगळं केलेलं आवडत नाही ना. तर मी ना आतापासून ना हे सगळं काही बंद करून टाकतो. आता नागराज आणि सचिन लागतात ना एकमेकांकडे बघायला. महिपत म्हणतो साक्षी यापुढे ना आपण फक्त चांगल्या मार्गाने जगायचं. साक्षी म्हणते अण्णा तुम्ही खरंच सांगताय. महिपत म्हणतो हो यापुढे ना आपण एक सुद्धा गुन्हा करायचा नाही. साधी 5 रुपयाची चोरी सुद्धा करायची नाही. आपण चांगलं राहिलो ना तर जग आपल्यासाठी ना चांगलं राहतं असं महिपत मानायला लागतो. आणि सचिन आणि साक्षीला हे सगळं आवडत असतं. महिपत म्हणतो एकदा का इथून मी सुटलो ना की मग मी तुमच्या दोघांचं ना लग्न लावून देतो. आणि म्हणतो की मग तुमच्या लग्नानंतर हा म्हातारा कुठंच जाईल त्याला घ्याल ना तुम्ही या घरामध्ये ठेवून. तर सचिन लगेच मानेनं हो म्हणतो. साक्षी म्हणते काय बोलताय तुम्ही अण्णा. मला माहिती की आपल्या घरातली गुन्हेगारी ही मला कधीच आवडली नाही. तुम्ही बघताय ना तुम्ही या सगळ्याचा परिणाम. कसं आयुष्य जगतोय आपण अण्णा हे काय आयुष्य आहे का असंही साक्षी म्हणायला लागते. साक्षी पुढे म्हणते की अण्णा तुम्ही प्लीज लवकर घरी या. आपण शांतपणे आयुष्य जगूयात अगदी सभ्य माणसांसारखं. महिपत म्हणत असतो की हो आपण तसंच करूया म्हणून. पण हे सगळ्या गोष्टींना नागराजाने सचिनला काही आवडत नसतात. नागराज त्याला इशारा करतो चल इकडे ये म्हणून. आता हे दोघं जण जेलमध्येच जराच एका कोपऱ्यात जातात. सचिनने मास्क घातलेला असतो. नागराज म्हणतो हे बघितलं का सचिन हे असंच चालू आहे. मला गुन्हेगारी सोडायची हे आताच म्हणतोय नागराज. मला ना काही कळतच नाही आहे. सचिन म्हणतो फार काळ टिकेल हे सगळं ना मला नाही असं वाटत आहे म्हणून. नागराज म्हणतो हो ना. अरे महिपतला जर का आपल्याला सांभाळायचं असेल ना तर मला सुद्धा तुरुंगाच्या बाहेर यावं लागेल सचिन. अरे तुझे त्याला सोडवण्याचे जे काही प्रयत्न आहेत ना तर ते माझ्यासाठी पण प्रयत्न कर असं तो सचिनला म्हणतो. सचिन म्हणतो हे बघा नागराज अंकल तुमची केस ना जरा कॉम्प्लिकेटेड आहे. तुमचं इथून सुटणं जरा कठीण वाटतंय. नागराज म्हणतो अरे काय कठीण आहे. अरे मी काय 10-15 खून केलेत का सांग ना एवढं काय कठीण आहे. आता सचिन म्हणतो हे बघा मी बोललोय वकिलांशी ते म्हणाले की सरळ मार्गाने तुमचं सुटणं तसं शक्यच नाही आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो की मला असं वाटतंय की तुम्ही इथून पळून जाण्याचा विचार केला पाहिजे म्हणून. नागराज म्हणतो अरे हेच महिपत पण मला म्हणत होता पण आता बघ ना आता काय म्हणायला लागलाय. तर आता त्याचा सूरच बदललाय. सचिन म्हणतो हे बघा नागराज अंकल तुम्ही थोडासा धीर धरा. मी ना अगोदर अण्णांना बाहेर काढतो त्यांची सगळी सोय लावतो आणि त्यांच्या डोक्यात हे जे काही भूत शिरले ना तर ते आधी काढतो मी आणि मग तुम्ही पडालच ना बाहेर असा नागराजला सांगतो. आता बघा आपण आता घरचा सीन पाहतो. इकडे प्रिया घराच्या बाहेर येऊन ना पायऱ्यांवरती उभं राहून अजूनही फायर ब्रिगेडलाच फोन लावत असते. इकडून आता जानकी आणि सखी येतात आणि तिला अक्षरशः ढकलून देतात ना म्हणजे पायऱ्यावरून असं ढकलून देतात पुढे. तर ही प्रिया अगदी पुढे जाऊन उभी राहते आणि म्हणते
पाठीमागे घेऊन, अरे काय करताय काय तुम्ही, अरे काय चाललंय, एकतर आधीच मला टेन्शन आलंय, एकतर धुरामुळे गेस्ट रूममध्ये सुद्धा जाता येत नाहीये, माझ्या आईला काय झालं तर मी काय करू. आता जानकी म्हणते काही झालेलं नाहीये तुझ्या आईला, कारण तुझी आई कधी आगीमध्ये अडकलीच नाहीये म्हणून. प्रियाला काही कळतच नाही. जानकी म्हणते पण आता ना अडकणार आहेस तू. प्रिया म्हणते म्हणजे तर सायली, तर आता जानकी काय करते बघा, डायरेक्ट काडीपेटीतून एक काडी पेटवते आणि आता खाली टाकते. म्हणजे प्रियाच्या भोवती आगीचं अक्षरशः ना रिंगण बनवलेलं असतं यांनी. अर्थातच ही कॉम्प्युटरद्वारे बनवलेली आग असते म्हणा, पण इथे ना या प्रियाच्या भोवती ना अशा आगीचं आहे ना पूर्ण वर्तुळ बनवलेलं जातं आणि त्याच्यामध्ये ना ही प्रिया असते आणि ती सगळी आग बघून प्रिया घाबरते ना आणि जोरजोरात आता ओरडायला लागते आणि एवढी घाबरलेली असते ना ती आग बघून. आणि आगीच्या बाहेर सखी आणि जानकी तिच्याकडे ना बघत असतात आणि प्रिया आतून म्हणत असते की वाचवा वाचवा मला. आणि इतक्याच आपण पाहतोय अर्जुन, सायली, कल्पनाताई, अश्विन, त्याच्यानंतर सुमन आणि प्रतिमाताई हे सगळेजण त्या रिंगणाच्या भोवती येऊन उभे राहतात आणि हे सगळेजण प्रियाकडे बघत असतात आणि सगळ्यांच्या नजरेत त्यांना प्रियाबद्दल फक्त आणि फक्त रागच असतो. आणि प्रिया सतत म्हणत असते वाचवा वाचवा मला म्हणून. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग येथे संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. आता आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये रविराज आलेले दाखवलेत आणि रविराज म्हणतात की तुम्ही सुभेदारांनी अजूनही तन्वीला घरामध्येच ठेवलंय. सायली म्हणते रविराज काका अजूनही तुम्हाला ना बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत. इतक्यातच प्रिया पळत येते आणि लगेच रविराजांच्या पायात पडते ना आणि म्हणते बाबा बाबा प्लीज मला माफ करा. तर रविराज म्हणतात मी इथे ना फक्त एवढंच सांगण्यासाठी आलो होतो की प्रताप या मुलीला घराबाहेर काढा म्हणून. आणि प्रियाना हात जोडून रविराजांच्या पायापाशी बसलेली असते. हा सीन आपण आता उद्या पाहणार आहोत. आता पुढच्या सीनमध्ये आपण असंही पाहणार आहोत की आता अर्जुन, सायली, चैतन्य सगळेजण आहेत ना संतोषच्या बायकोकडे जातात आणि आता अर्जुन तिथे विचारत असतो की संतोषने खुनाचा तुमच्यासाठी घेतलेला आहे, म्हणजे तो तुमच्यासाठी खरं सुद्धा बोलू शकतो असं अर्जुन आता त्याच्या बायकोला म्हणतो. आणि त्याच्या बायकोने सांगितलेलं असते की माझ्या हृदयाला वेज आहे आणि त्याचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून. आणि आता इथून आहे ना प्रियाने जो काही मर्डर केलं ना शांताचा, आता ती जी केस आहे ना तर ती हळूहळू क्लिअर होताना उद्यापासून दाखवणार आहे. त्यामुळे ना उद्यापासूनची भागसुद्धा ना नक्की पहा. आणि हो प्रेक्षकांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांनी ना काळजी घ्या स्वतःची. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.